नदीच्या किनाऱ्यावर बसलेला एक धाराकुंज गाव प्रत्येक वर्षासारखं यावेळेस पण खिललेलं होतं. आणि त्याच गावाच्या डोंगराच्या खाली बसलेल्या एका घरामध्ये राहायची मेघा नावाची एक दयालू म्हातारी, जिला खास करून गावाची मुलं खूप आवडून घ्यायची. ती प्रत्येक दिवशी गावाच्या मुलांना नवीन नवीन गोष्टी ऐकवायची. मुलांनो, जावा आता घरी जा, तुमचे आई बाबा काळजी करत असतील. आजी, आणखीन एक गोष्ट सांग ना. पिहू, खूप उशीर झाला आहे, आता बाकीची गोष्ट उद्या सांगेल. त्याच वेळेस पिहूची आई प्रिया आणि बाबा चंदन मेघाच्या घरी येतात आणि प्रवाहिनी नदीच्या बद्दल मेघाकडून बोलत असतात. बाळा पिहू, जा घरी जा, आम्हाला आजी बरोबर काही बोलायचं आहे. ठीक आहे आई. आजी, वर्षाचा तो महिना आला आहे जेव्हा प्रवाहिनी नदीचं पाणी त्याच्या पातळीपेक्षा जास्त वरती जातं आणि या गावात पाणी येतं. आणि ह्यावेळेस सर आमच्या पूर्ण गावामध्ये पूर्ण शेती खराब करून देईल आणि प्रधानजी आमची ह्यामध्ये मदतच करत नाहीयेत. माहित आहे बाळा, सरकार पूर्ण झालेल्या नुकसानचे जे पैसे पाठवतात ते हा प्रधान आपल्या खिशामध्ये घालून टाकतो. पण तुम्ही काळजी नका करू, हे सगळं मी सांभाळून घेईन. हो आजीजी. प्रत्येक वर्षासारखं ह्या वर्षी पण गावामध्ये पूर येतो आणि लोकांची शेतं आणि बगीचे पूर्ण प्रकाराने बर्बाद होऊन जातात आणि गाववाले हे सगळं बघून रडायला लागतात. आता आम्ही आणि आमचे मुलं काय खाणार? आता आम्हाला उपाशी झोपावं लागेल. जेव्हा ही सगळी लोक बोलत होते तेव्हा मेघा त्यांच्या मध्ये येते आणि त्यांना बघून सगळे गाववाले आनंदात येतात. काय झालं, तुम्ही सगळेजण रडत का आहात? प्रत्येक वर्षासारखं ह्या वर्षी पण प्रवाहिनी नदीने आमच्या गावाला पूरचा तोफा दिला आहे. ही प्रकृतीची रीती आहे आणि आपण कितीही रडू, आपण प्रकृतीच्या खिलाफ नाही जाऊ शकत. तुम्ही बरोबर बोलत आहात आजी, आता तुम्हीच आमची मदत करू शकता. मी नक्कीच तुमची मदत करेन, पण हे तर सांगा की हा प्रधानजी कुठे दिसत नाहीये. प्रधानजी तर पहिलेच इथून चालल्या गेले आहेत की सरकारकडे मदत मागायला जात आहे. वेळेवर पळून गेला आहे हा प्रधानजी. मेघा आपल्या बरोबर एक सुंदरसा मटका घेऊन आली होती ज्याच्यामध्ये हात घालून जे काढायचं असेल ते निघायचं. मी तुम्हा सगळ्यांना वचन देते की ह्या गावामध्ये कोणी पण उपाशी नाही झोपणार. ह्या पूर्ण गावाला जेवण खाडवण्याचा जिम्मेदारी माझी आहे. जेपर्यंत गावाचे शेत आणि बागीचे परत ठीक नाही होत, गरजेचे शेतीच्या बिया पण मी तुम्हाला देईन, पण एक वचन दिल्यावर. कसलं वचन? की तुम्ही सगळेजण एका दुसऱ्याची मदत करून एका दुसऱ्याचा दुःखामध्ये साथ देणार. गाववाले हे सगळं ऐकून खूप खुश होतात आणि मेघाला वचन देतात की आम्ही एका दुसऱ्यांची मदत करेल. आणि पुढे पासून पूर्ण गावामध्ये मेघाचं नाव मोठं होतं. पूर्ण गाववाल्यांसाठी जेवणासाठी तांदूळ आणि डाळ मेघाच्या घरातून जायला लागतं. मेघाचा जादुई मटका परत गावाला वाचवतो आणि हळूहळू गावाची शेतं बरोबर होतात आणि मुलं परत मेघाच्या घरी येऊन गोष्टी ऐकायला येतात. आजी आजी, आम्हाला या मटक्याची कहाणी ऐकव ना. बाळा, आणखीन कुठल्या दिवशी सांगेन, खूप लांब गोष्ट आहे. तेव्हा तिथे पिहूचे आई बाबा येतात. हो आई, आम्हाला पण ऐकायचं आहे की ह्या मटक्याचा राज शेवटी काय आहे. हो आजी, शेवटी आम्हाला पण माहित पडलं पाहिजे या जादुई मटक्याची कहाणी. जर काही असं आहे तर सगळेजण ऐका ही गोष्ट. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी आपल्या नवऱ्या राजन बरोबर राहायचे. ते खूप नेक आणि दिलेर माणूस होते जे कायम लोकांची मदत करण्यासाठी पुढे राहायचे. ते गावामध्ये मटके विकण्याचं काम करत राहायचे. एक दिवस गावामध्ये असाच एक पूर आला होता. गावामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण पूर आला आहे. आपल्याला जाऊन गावातील लोकांची मदत केली पाहिजे. जा, आपल्या घरामध्ये जेवढं पण खायच्या गोष्टी आहेत सगळ्या घेऊन ये. तुम्ही बरोबर बोलत आहात. मी आत्ताच जाऊन जेवण घेऊन येते. मी आणि माझा नवरा आम्ही दोघांनी मिळून गावाच्या मुलांना जेवण खाडवलं. आम्ही स्वतः उपाशी राहिलो, पण आम्ही गावाच्या मुलांना उपाशी नाही झोपायला दिलो.
जेव्हा गावामध्ये सगळं काही बरं व्हायला लागलं होतं तर आम्हाला नदीच्या किनाऱ्यावर खूप सगळ्या शिप्या दिसल्या, ज्यांच्या आत मोती ठेवलेले होते. इथं तर खूप जास्त शंकानी शिपले पडलेले आहेत. एक काम करतो, यांना घेऊन जाऊन याच्यापासून माझ्या पत्नीसाठी काहीतरी तयार करतो. राजनजी मोतींना घेऊन आपल्या दुकानावर घेऊन आले आणि एक सुंदर मटका तयार करून त्या सगळ्या मोत्यांना मटक्यामध्ये लावून टाकलं आणि मला घेऊन दिलं. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, माझी प्रिय पत्नी. अच्छा, काय घेऊन आला आहात तुम्ही? दाखवा ना. हे घे, माझ्याकडून तुझ्यासाठी हे मटकं. हा तर खूप सुंदर मटका आहे. ह्यामध्ये तर खूप सगळे मोती पण लागलेले आहेत. ह्याला विकून आपण खूप पैसे कमावू शकतो. मी एका महामानवास ओळखतो, ज्यांनी एक वेळेस बोललं होतं, पैशाचे आपले उपयोग आहेत, पण ते कधीच तुमच्या कामाचा एकमात्र केंद्रबिंदू नसला पाहिजे. खरं धन, अनुभव, रिश्ते, व्यक्तिगत विकासच्या समृद्धीमध्ये आणि तू माझ्यासाठी मेघा पैशापेक्षा खूप जास्त आहेस. मी त्या मटक्याला बघून खूप खुश झाले. मग काही दिवसानंतर एकदा परत प्रवाहिनी नदीचा पूर ह्या गावामध्ये आला आणि सगळ्या गाववाल्यांना घराच्या बाहेर न निघण्याची सूचना दिली गेली होती. पण राजनजीला जेव्हा हे कळालं की नदीच्या जवळ एक मूल आता पण खेळत आहे. मेघा, मला जायला हवं. नदीच्या जवळ अजून पण एक मुलगा फसलेला आहे. अहो, पण तुम्हाला जर काही झालं तर? माझी काळजी नको करू. तू फक्त तुझं आणि या गावातील लोकांचं लक्ष ठेव. मी लवकर वापस येईल. माझा नवरा नदीच्या पार जाऊन त्या मुलाला वाचवतात, पण घरी येतच नाहीत. आणि हा मटका तेव्हापासून माझ्या जवळ आहे आणि माझी मदत कायम करत राहतो. मला नाहीतर ह्या गावाला कधीही मदत हवी असली तेव्हा हा मटका आम्हाला गरजेची वस्तू देतो. तरी ही होती ह्या मटक्याची कहाणी. जर आज आणि हे मदत करणारं मटकं आपल्या जवळ नसतं तर माहित नाही ह्या गावातील लोकांचं आणि आमचं काय झालं असतं. मेघाची गोष्ट ऐकून पिहू आणि तिचे आई बाबा घरी निघून जातात आणि दुसरीकडे प्रधान सरकारी दफ्तरामधून गावी परत येतो आणि स्वतःला बोलायला लागतो. पहिल्यासारखंच ह्या वर्षी पण सरकारनं दिलेली मदत मी आपल्या खिशामध्ये टाकणार आणि एक नवीन घर शहरामध्ये बांधणार. उद्याच एक बैठक बोलवतो आणि गावातील लोकांना सांगतो सरकारनं मदत करायला नाही बोललं. दुसऱ्या दिवशी प्रधान गावामध्ये एक बैठक बोलवतो आणि बोलतो, गावातील लोकांनो, जसं की तुम्हा सगळ्यांना माहित आहे की मी सरकारकडे मदत मागायला गेलो होतो, पण सरकारनं मदत करायला नाही बोललं आहे. तर प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपल्या गावकऱ्यांना ह्या त्रासाला समोर जावं लागल. प्रधानजी, आम्हा सगळ्यांना माहित आहे की तुम्ही सरकारच्या मदतीचे पैसे स्वतःच्या खिशात टाकतात. हो, आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आमची मदत करण्याच्या जागेटी आपल्या घराला भरण्यामध्ये लागला आहे. आमची सगळी मदत प्रत्येक वर्षासारखी ह्या वर्षी पण मेघा आजी आणि तिच्या जादुई मटक्यानी केली आहे. आमच्या गावामध्ये सगळं जेवण पाणी सगळं त्यांच्या घरून येतं आणि एवढंच नाही, बी बियाणं मेघा आजीच देतात. आमच्या खऱ्याखुऱ्या प्रधान तर त्याच आहेत. हे ऐकून प्रधानला खूप राग येतो आणि तो विचारामध्ये पडतो. ह्या मेघा म्हातारीनं तर माझं जीवन अवघड करून टाकलं आहे. हे सगळं तिच्या जादुई मटक्याचं काम आहे. त्या मटक्याला मला फोडावं लागेल. जर मी असं नाही केलं ना, गावातील लोक मला बाजूला करून त्या म्हातारीलाच प्रधान बनवतील आणि मी हे कधी होऊ नाही देणार. प्रधान त्या मटक्याला तोडण्याचा विचार करतो आणि आपल्या कामगारांना त्या मटक्याला चोरी करण्यासाठी मेघाच्या घरी पाठवतो. ते दोघे जण मेघाच्या घरी घुसतात आणि तिथे त्या अनोख्या मटक्याला बघतात. हे बघा, ह्या मटक्याला चोरण्यासाठीच आपल्याला प्रधानांनी पाठवलं आहे. याला उचल आणि चल. पण जसंच ते कामगार त्या मटक्याला उठवण्याची प्रयत्न करतात तर मटका अजिबात त्या जाग्यातून हलत नाही. हे तर उचलल्याच जात नाहीये. मी तर याला हलू पण नाही शकत आहे. तुझ्याकडून एक मटका पण नाही हलत आहे. थांब, मी उचलतो. हो, कर कोशिश.
कामगार मटक्याला उचलण्याचा पूर्ण प्रयास करतात, पण त्यांच्याकडून तो मटका हलतही नाही आणि दोघे जण प्रधानकडे जातात आणि ही गोष्ट सांगतात. तुमच्या दोघांना एक काम दिलं होतं ते पण तुमच्याकडून नाही झालं. असं वाटत आहे आता मलाच जाऊन त्या मटक्याचा ठिकाणा लावावं लागेल. प्रधान एक लाकडाचा दंडा घेऊन मेघाच्या घरी पोचतो आणि तिथे त्याला तो मटका दिसतो. जसंच त्या मटक्यावर तो प्रधान लाकडाच्या दांड्याने वार करणार होता, त्याच वेळेस मटक्यामधून आवाज येते. थांब प्रधान आणि लक्ष देऊन बघ जे मी तुला दाखवत आहे की या लहान मुलांची किलबिल तुझ्या घरापेक्षा आणि तुझ्या पैशापेक्षा जास्त आहे आणि तुझी खुशी गावातील लोकांच्या खुशीपेक्षा जास्त आहे. उत्तर दे प्रधान. जी बिलकुल नाहीये. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मी माझ्या स्वार्थात आंधळा झालो होतो. मी सरकारनं दिलेल्या पैशाची मदत गावातील लोकांना वापस देईल. प्रधान तिथून निघून जातो आणि पुढे जाऊन गाववाल्यांची मदत करायला लागतो. त्याला ही गोष्ट समजली होती की प्रत्येक मुश्किलचा सामना करण्यापासूनच खरी जीत भेटते आणि जेव्हा त्याचबरोबर मदत आणि अच्छाई पण आहे तर कोणताच रस्ता कठीण वाटत नाही.